1,000 एकर दलितांच्या जमिनी वतन जमिनी ह्या लाटल्या गेलेल्या आहेत. त्यांचं दारिद्र्य असेल, त्यांचं अज्ञान असेल, तर याबाबत राज्य सरकारने एक श्वेतपत्रिकाच काढावी. हो निश्चित. गुरव समाजाच्या, फक्त मी गुरव समाज बोलतोय, मी रामोशी वतन बोलत नाही, मी अजून महार वतनाबद्दल बोलत नाही. फक्त गुरव वतनाची प्रकरणं म्हणजे गावातल्या गुरुवाला गावाच्या जवळपास असणाऱ्या जमिनी 100पेक्षा जास्त इरेग्युलेशन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. त्यांच्या जमिनी आपले सगळे महसूलचे कायदे बुडवून डुबवून बेकायदारित्या या महाराष्ट्रात विकल्या गेलेल्या आहेत. अनेक ठिकाणी कोर्टामध्ये याच्या केसेस चालू आहेत. फक्त मी गुरव समाजाचं एवढं बोलतोय, पुणे शहरातल्या रामोशी वतनाच्या जमिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात इरेग्युलेशन झालेलं आहे, लोबाडल्या गेलेल्या आहेत या लोकांकडून. आजही माझ्याकडे एवढी उदाहरणं आहेत, ती लोकं आमच्याकडे तक्रार करत आहेत. पुण्याच्या हडपसर परिसरामधली रामोशी वतनाची 100-200 एकर जमीन कोण माणूस आणि कुणाच्या ताब्यात आहे आत्ता आणि कोण मालक आहे त्याचा, हे सुद्धा आम्हाला येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राला जाहीर करावं लागेल.